नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. उद्या आहे 12 ऑगस्ट 2026 आणि उद्या आलेली आहे आषाढी अमावस्या, ज्यालाच आपण गदाहरी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे देखील म्हणत असतो. अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे आणि गत म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे, जे घडलं आहे माझ्याकडून, ते मी आजपासून त्याग करतो. तसेच माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी देखील तितकाच महत्त्वाचा उद्याचा दिवस आहे, कारण उद्या आहे अमावस्या. तसेच तितकंच महत्त्वाचं उद्याचा दिवस हा पितरांसाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. अमावस्या हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो. पण आषाढी अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात की पितृ हे पितृलोकातून भूलोकामध्ये म्हणजेच पृथ्वीवर येण्यासाठी निघतात आणि त्यांचा प्रवास सुरू होतो व जेव्हा पितृपक्ष सुरू होतो तेव्हा त्यांचा प्रवास हा संपतो. म्हणजेच पक्षामध्ये जे 15 दिवस आपण पितरांची सेवा करत असतो तेव्हा ते आपल्याकडून त्यांचा मानपान घेऊन ते अमावस्येला ते परत त्यांच्या प्रवासाला निघतात आणि त्यांच्या त्या प्रवासासाठी आपल्याकडून त्यांना कृतज्ञता, त्यांचा तो प्रवास देखील सुखरूप व्हावा यासाठी आपल्याला काही उपाय, सेवा या करायच्या आहेत. तर उद्या आपल्याला पितरांसाठी कोणती सेवा करायची आहे, कोणते उपाय करायचे आहे, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर देवपूजा करण्याआधी पितृस्तुती स्तोत्रमचं आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्रमचे पठण करायचं आहे. त्यासोबतच उद्या आपल्याला पंचमहायज्ञ देखील करायचं आहे, ते देखील आपल्याला करायला विसरायचं नाही. सकाळी आपण जेव्हा गॅस चालू करतो तर गॅस चालू करण्याआधी एक कागद घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि ते आपल्याला जाळायचं आहे. ते झालं अग्नीला नैवेद्य. त्यानंतर घरामध्ये कोणीही जर तुमच्या दिवसभरामध्ये आलं तर त्यांना काहीतरी खायला द्या. त्यासोबतच मुंग्यांना साखर ठेवा, कावळ्याला घास घालायचा आहे, गाईला देखील घास घालायचा आहे. हे झालं आपल्याकडनं महायज्ञ. आणि हे जरी शक्य नसेल तर दही भाताचा नैवेद्य का होईना तुम्ही उद्या दुपारी 12ला ठेवायचा आहे. तर भात मीठ न टाकता आपल्याला शिजवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दही घालून हा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. द्रोणमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल. तर कोणताही पक्षी येऊन तो दहीभात खाऊन जाईल आणि कावळ्याने खाल्लं तर अतिउत्तम, पण कोणत्याही पक्षीने खाल्लं तरीही चालेल. आणि त्यासोबतच थोडेसे काळे तीळ देखील तुम्ही त्या दही भातावर टाकू शकता. पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी तर्पणविधी देखील या दिवशी करायला विसरू नका. दर अमावस्येला तर्पणविधी करायचा असतो, पण आपल्याला ते शक्य नसेल तर तुम्ही या अमावस्येला नक्कीच करा. दोष कमी व्हावा यासाठी पितृतर्पण हे केलं जाते. तर्पणविधी दुपारी 12च्या दरम्यान तुम्ही करू शकता. कावळ्याला घास घालण्याआधी आपल्याला तर्पणविधी करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी दीपदान करायचे आहे. तर दीपदान हे आपल्याला 3 ठिकाणी करायचं आहे. पहिलं जे आहे तर ते देवघराजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुळशीजवळ एक गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तिसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला उंबरठ्याजवळ दिवा लावायचा आहे. तर हा दिवा पितरांसाठी असतो आणि पितरांचा दिवा हा कणकेचा आपल्याला घ्यायचा आहे. तर हा दिवा चौमुखी आपल्याला बनवायचा आहे आणि तो आपल्याला उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे. तर आपण घरातून बाहेर जाताना आपली डावी बाजू आणि घरामध्ये येताना आपली उजवी बाजू, तर या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची एक वात बनवून अशा आपल्याला 4 वाती या दिव्यामध्ये टाकायचे आहे. म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुमच्याकडे जर तिळीचं तेल असेल तर ते तुम्ही घ्या किंवा साधं तेल वापरा आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका. हे करताना आपलं तोंड हे दक्षिण दिशेकडे असेल या पद्धतीने आपल्याला थांबायचं आहे. त्यासोबतच पितृ अष्टकम किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळ जप करायचा आहे आणि परमेश्वराला प्रार्थना करायची आहे की त्यांचा प्रवास, आपल्या पितरांचा प्रवास सुखरूप होऊ दे अशी प्रार्थना परमेश्वराला करायची आहे. त्यासोबतच पिंपळाचं झाड जर जवळपास असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक वातीचा दिवा दक्षिण दिशेला त्याचा तोंड येईल असा आपल्याला एक कणकेचा दिवा पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला लावायचा आहे.
आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून त्या पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे सर्व निगेटिव्हिटी नष्ट होते.